मी आपल्याला इंग्रजी हा विषय शिकवत आहे आणि आपण इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन हा चॅप्टर पाहणार आहोत. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. तर या शब्दयोगी अव्ययाचं व्याख्या आणि या काही प्रिपोजिशन जे आहेत आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासले आहेत. तर आज त्या पुढचे काही प्रिपोजिशन जे आहेत त्यांचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर मग कोणते प्रिपोजिशन आहेत तर त्यांचा अभ्यास आपण करूया. चला तर त्या पुढचं प्रिपोजिशन आहे ओव्हर. ओव्हरच्या अगोदर टूवर्ड या प्रिपोजिशनचा अभ्यास आपण करूया. टूवर्ड्स, टूवर्ड्स, टूवर्ड्स या प्रिपोजिशनचा अर्थ च्याकडे असा आहे. च्याकडे, टूवर्ड्स म्हणजे च्याकडे. तर टूवर्ड्स या म्हणजे च्या दिशेने जाणे या अर्थाने या टूवर्ड्स या प्रिपोजिशनचा वापर केला जातो. लिहा, च्या दिशेने जाणे या अर्थाने टूवर्ड्स या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. तर फॉर एक्झाम्पल पहा, उदाहरणामध्ये टुवर्ड्सचा उदाहरण, ही वेंट टुवर्ड्स द हाऊस. ही वेंट्स, he went towards the house. या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो बघा. he went towards the house म्हणजे तो त्याच्या घराच्या दिशेने गेला असा अर्थ या टुवर्ड्स या प्रिपोजिशनचा होतो. त्यानंतर पुढचं प्रिपोजिशन पाहूयात. ओव्हर. ओव्हर या प्रिपोजिशनचा उपयोग जो आहे म्हणजे संपणे असाच अर्थ होतो आणि च्या वर असा सुद्धा या ओव्हरचा अर्थ होतो. च्या वर, ओव्हर म्हणजे पण च्यावर म्हणजेच कसा तर काही विशिष्ट अंतर सोडून. आता या ठिकाणी पहा, माझ्या आपल्या डोक्यावर आकाश असतो. आकाश आणि आभाळ जे आहे स्काय हे आपल्याला एकदम डोक्याला लागून नाही, त्याच्यामध्ये काही कसं आहे अंतर आहे. मग डोक्याच्या वर आहे पण त्याच्यामध्ये काही स्पेस आहे, अंतर आहे. जसं आपल्या डोक्यावर किंवा आपण असं म्हणू शकतो फॅन ओव्हर माय हेड. फॅन ओव्हर माय हेड, फॅन माझ्या डोक्याच्या वर आहे पण त्याच्यामध्ये कसं आहे अंतर, एकदम डोक्यावर आहे का असं नाही. ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट च्या वर आहे असं सांगायचं आहे पण त्याच्यामध्ये काही अंतर असतं, अंतर आहे त्यामध्ये हे सांगायचं असेल त्यावेळेस मात्र या ओव्हर या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. तर मग पहा, काही अंतर सोडून त्याचं याच्यामध्ये लिहा, काही अंतर सोडून वर. काही अंतर सोडून वर या अर्थाने, काही अंतर सोडून वर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झाकून टाकणे. खरं तर म्हणजे झाकून टाकणे या अर्थाने ओव्हर या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. ओव्हर या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. तर फॉर एक्झाम्पल पहा, तर जर समजा याच्याशिवाय
जर समजा उलट खाली जर असेल थोडंसं खाली म्हणजे जसं आपण स्पेस सोडून अंतर सोडून जसं वर असतं तसंच अंतर सोडून खाली या अर्थाने जर वापरायचं असेल तर अंडर हे प्रिपोजिशन वापरतो. अंडर ते पण आपण घेणार आहोत. तर त्या अगोदर काय करूयात ओव्हर सेंटेन्स बघूया. फॉर एक्झाम्पल पहा द हेलिकॉप्टर किंवा द स्काय द फॅन कोणते सेंटेन्स घेऊ शकतो आपण. द फॅन is flying over my head. The fan is flying over my head. किंवा there is a bridge over the river. There is a bridge over the river. आता या ठिकाणी पहा देयर इज अ ब्रिज पूल. पूल आणि नदी, नदीच्या वर काय आहे पूल आहे. नदीतील पाणी जे असतं त्या पाण्याला लागूनच एकदम पूल नसतो तर त्या नदीच्या पाणी आणि पूल यांच्यामध्ये काय असतं विशिष्ट अंतर असतं. अशा वेळेस मग आपण काय करतात त्या ठिकाणी अशा प्रकारचं सेंटेन्स वापरायचं असेल किंवा असं जर त्या ठिकाणी संबंध असेल तर त्यावेळेस मात्र ओव्हर हे प्रिपोजिशन वापरतात. त्यापुढे पाहूयात त्यापुढचं आता याच ओव्हर या प्रिपोजिशनचा उपयोग संपणे या अर्थाने सुद्धा कधी कधी करतात. संपणे या अर्थाने तसेच त्याच्या संपणे या अर्थाने सुद्धा ओव्हर हे प्रिपोजिशन वापरतात. ओव्हर हे प्रिपोजिशन वापरतात किंवा त्याचा उपयोग करतात. ओव्हर हे प्रिपोजिशनचा अर्थ म्हणजे संपणे या अर्थाने सुद्धा कधी कधी केला जातो. तर मग फॉर एक्झाम्पल कसा संपणे या अर्थानं स्कूल गेट्स ओव्हर ॲट 5 o'clock. स्कूल gets over at 5 o'clock. School get over at पण झाले over 5 o'clock. अशा प्रकारे गेट्स ओव्हर म्हणजे संपणे स्कूल कधी संपणार आहे 5 वाजता संपणार आहे. अशा पद्धतीने सुद्धा या ओव्हर या प्रिपोजिशनचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचं प्रिपोजिशन आहे अंडर. UNDER अंडर. अंडर म्हणजे च्या खाली. विशिष्ट अंतर सोडून च्या खाली असा त्याचा अर्थ होतो. विशिष्ट अंतर सोडून च्या खाली याचा उपयोग UNDER अंडरचा उपयोग विशिष्ट अंतर सोडून च्या खाली असा होतो. अशा प्रकारच्या वाक्यात अंडर हे प्रिपोजिशन वापरतात. अंडर हे प्रिपोजिशन अंडर कधी वापरायचं आहे जर समजा च्या खाली या अर्थाने वापरायचं असेल त्यावेळेस. तर मग फॉर एक्झाम्पल पहा we sat under a tree. We sat
सॅट अंडर ट्री, या ठिकाणी अंडर अ ट्री असं या अंडरचा उपयोग आपण करू शकतो. याशिवाय पेशंट इज अंडर द क्लोरोफॉर्म किंवा द म्हणजे एखादी अवस्था दर्शवण्यासाठी सुद्धा या अंडर या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. द पेशंट इज अंडर द ऑब्झर्वेशन, अवस्था दर्शवण्यासाठी सुद्धा करतात. किंवा द हाऊस इज अंडर रिपेअर्स, अशा प्रकारे एखादी अवस्था स्थिती दर्शवण्यासाठी सुद्धा अंडरचा उपयोग करत असतात. याशिवाय त्या पुढचं प्रिपोजिशन पाहूयात, ते म्हणजे अबोव, ABOV, अबोव. अबोव म्हणजेच काय, च्यावर. तर मग पाहूयात चला, अबोवचा अर्थ च्यावर किंवा च्यापेक्षा जास्त असा त्याचा अर्थ होतो. अबोव म्हणजे च्यापेक्षा जास्त किंवा वर, या दोन्ही अर्थाने अबोव हे प्रिपोजिशन वापरलं जातं. तर मग कसं वापरतात बघा, अबोव च्यापेक्षा जास्त व च्यावर वर या अर्थाने अबोव हे प्रिपोजिशन वापरतात. असं एक सेंटेन्स तुम्हाला लिहायचे. फॉर एक्झाम्पल, द काइट्स roses above the kites roses above the clouds. The sky kites roses above the clouds. या ठिकाणी कोणत्या अर्थाने वापरला आहे, वर या अर्थाने. तर पहा, द काइट्स रोजेस म्हणजे राईज रोज याची क्रियापद आहे. पतंग तरतात ढगांच्या वर, पतंग उडतात या अर्थाने ते या ठिकाणी वापरला आहे. तसंच मग च्यापेक्षा जास्त हे या अर्थाने कसं हे करतात, सेंटेन्स कसा होईल बघा. इट वेट्स अबाउट 10 टन. इट वेट्स अबाउट 10 टन, त्याचे वजन 10 टन पेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे च्यापेक्षा जास्त या अर्थाने अबोव या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. त्यानंतर पुढील प्रिपोजिशन पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, अबोवच्या नंतर पुढचं प्रिपोजिशन आपण पाहूया. पुढचं प्रिपोजिशन आहे ऑन. ऑन म्हणजेच ऑनचा अर्थ होतो च्यावर किंवा ऑन हे जे प्रिपोजिशन आहे, या ऑन या प्रिपोजिशनचा उपयोग चालू असणे या अर्थाने सुद्धा होतो. चालू असणे, जसं आपण की समजा रेडिओ इज ऑन, टीव्ही इज ऑन, फॅन इज ऑन, ऑन ऑफ असे ध्वनी या अर्थाने सुद्धा. याशिवाय अपॉन हे जे प्रिपोजिशन आहे, अपॉन म्हणजे सुद्धा च्यावर या अर्थाने कोणकोणते प्रिपोजिशन होतं बघा. ऑन म्हणजे काय, च्यावर. अपॉन म्हणजे च्यावर, आणि ओव्हर म्हणजे सुद्धा च्यावर.
तर अशा प्रकारे मग यामध्ये काय फरक आहे अपॉन मध्ये, ऑन मध्ये आणि ओव्हर मध्ये. आपण ओव्हर हे प्रिपोजिशन पाहिलं. ओव्हर म्हणजे च्यावर, पण कधी म्हणजे नेमकं कोणत्या अर्थाने, ज्यावेळेस आपण फॅन, द फॅन इज फ्लाइंग ओव्हर माय हेड, म्हणजे आपल्या डोकं आणि फॅन याच्यामध्ये विशिष्ट अंतर आहे. एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू त्यामध्ये अंतर आहे. द पेन इज ओव्हर माय हेड, ओव्हर माय हँड, या ठिकाणी पेन आणि हात याच्यामध्ये काय आहे, डिस्टन्स आहे, स्पेस आहे. अशा अर्थाने जर एखादं वाक्य वापरायचं असेल आपल्याला त्यावेळेस काय वापरतात, ओव्हर. पण ऑन मात्र, आता समजा हा पेन आहे, द पेन इज ऑन माय हँड, म्हणजे असा या अर्थाने सुद्धा वापरू शकतो. किंवा द बुक इज ऑन द टेबल, पुस्तक हे टेबलावर आहे. पुस्तक आणि टेबल या ठिकाणी एक वस्तू जी आहे दुसऱ्या वस्तूला एकदम स्पर्श करून आहे, चिटकून आहे. अशी जर अवस्था असेल त्यावेळेस ऑन वापरायचे. आणि अपॉन हे जे प्रिपोजिशन आहे खालून वर, ज्यावेळेस या अर्थाने आपल्याला वापरतो. जसं की समजा द कॅट जम्प अपॉन द टेबल, द कॅट जम्प अपॉन द टेबल, मांजराने खालून टेबलावर उडी मारली, असं त्याचा अर्थ होतो. मग या अशा प्रकारे हे फरक जे आहेत आपल्याला समजून घ्यायचे. आता ऑनचा उपयोग पाहूया, लिहून घेऊया त्याच्याबद्दल. च्यावर स्पर्श करून, च्यावर स्पर्श करून, च्यावर स्पर्श करून एखाद्या घटकाची दुसऱ्या एखाद्या घटकाच्या वरील दुसऱ्या एखाद्या घटकाच्या वरील अवस्था दर्शविण्यासाठी च्यावर या अर्थाने एखाद्या घटकाची दुसऱ्या घटकाच्या वरील अवस्था दर्शविण्यासाठी ऑन हे प्रिपोजिशन वापरतात. ऑन हे प्रिपोजिशन वापरतात. तर ऑन ही प्रिपोजिशनचा वापर समजला. तर अपॉन हे जे प्रिपोजिशन आहे कधी वापरतात तर पहा, तर खालून वर जाणे या अर्थाने अपॉन हे प्रिपोजिशन वापरले जाते. अशा प्रकारे ऑन आणि अपॉन या दोन्ही प्रिपोजिशनचा उपयोग आपण वाक्यामध्ये करत असतो. तर किंवा एखादे खालून वर ठेवणे या अर्थाने सुद्धा अपॉनचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल पहा, the book is on the table. The book is on the table. The book is on the table. या वाक्यामध्ये पहा, ऑन हे प्रिपोजिशन काय केलं आहे, वापरलं आहे. आणि इथं पुस्तक कशावर आहे, टेबलावर आहे. त्यानंतर the ring is on my finger. The ring is on my finger. On my finger. अशाच प्रकारे the ring is on finger. The ball is
The ball is on the chair. The ball is on the chair. तसंच the cat jumped upon the table. The cat jumped upon the table. आता पहा या ठिकाणी 4 वाक्य घेतले आहेत आणि ऑन हे वाक्य जे आहेत किंवा ऑन हे जे प्रिपोजिशन आहे याचा उपयोग कसा केलाय पहा वाक्यात. पहिल्या वाक्यामध्ये द टेबल इज ऑन द द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलावरती आहे आणि टेबलावर ठेवल्यानंतर पुस्तक टेबलाला एकदम स्पर्श करून आहे अशा अर्थाने सुद्धा ऑन वापरतात. त्यानंतर द रिंग इज ऑन माय फिंगर. रिंग इज ऑन माय फिंगर. रिंग माझ्या बोटावर आहे. द बॉल इज ऑन द चेअर. बॉल खुर्चीवर आहे एकदम स्पर्श करून आहे या अर्थाने सुद्धा. आणि त्यानंतर अपॉन हा जो प्रिपोजिशन आहे च्यावर या अर्थाने कसं वापरत बघा. द कॅट जम्प अपॉन द टेबल. कॅट जम्प अपॉन मांजरने टेबलावर उडी मारली. खालून वर उडी मारणे या अर्थानं या प्रिपोजिशनचा उपयोग केलेला आहे. खूप महत्त्वाचे आहेत हा प्रिपोजिशन. यांचा उपयोग कशा प्रकारे करतात किंवा केला आहे वाक्यामध्ये ते समजून घ्या आणि तसाच वाक्यामध्ये तशाच प्रकारे या प्रिपोजिशनचा उपयोग सुद्धा आपल्याला करायचा आहे. तर यानंतर बघा आता ऑन ही जी प्रिपोजिशन आहे याच्याशिवाय याचा उपयोग कोणत्या ठिकाणी करतात. ऑनचा उपयोग म्हणजे चालू करणे किंवा चालू आहे या अर्थाने सुद्धा केला जातो. एखादी वस्तू चालू आहे ऑनचा उपयोग चालू आहे या अर्थाने सुद्धा करतात. बघा कसं. फॉर एक्झाम्पल द रेडिओ इज ऑन. द रेडिओ इज ऑन या अर्थाने सुद्धा ऑनचा उपयोग करतात. किंवा द टीव्ही इज ऑन किंवा प्लीज ऑन द फॅन किंवा ऑन युअर टेलिव्हिजन अशा प्रकारे या ऑनचा उपयोग करतात. याशिवाय ऑनचा उपयोग आणखी छोटी करतात बघा. एखादा दिवस किंवा तारीख सांगायची आहे त्या तारीख किंवा दिवसाच्या पूर्वी सुद्धा ऑनचा उपयोग करतात. ऑनचा उपयोग दिवस व तारीख. ऑनचा उपयोग दिवस व तारीख यापूर्वी सुद्धा करतात. तसं पहा. फॉर एक्झाम्पल I will meet you on Sunday. I will meet you on Sunday. त्या ठिकाणी दिवस आहे. काय आहे दिवसाचा दिवस कोणता आहे. संडे. मी तुला रविवारी भेटेल असं अर्थ आहे. दिवसाचा उल्लेख करण्या म्हणजे ज्यावेळेस करायचा असतो त्यावेळेस ऑन हे प्रिपोजिशन वापरतात. किंवा तारखेचं सुद्धा he will meet you on 8 June. या ठिकाणी तारीख आहे तर त्या अगोदर सुद्धा अशा प्रकारे या तारखेच्या पूर्वी तारीख सांगण्यासाठी सुद्धा आपण ऑन ही प्रिपोजिशन वापरू शकतो. तर याशिवाय असे बरेच म्हणजे ऑनचे हे जे उपयोग आहेत सेंटेन्स करता येतील आपल्याला. तर मग लक्षात ठेवायचं की ऑन ह्या प्रिपोजिशनचा उपयोग आपण कसा करतो आणि कसा केला जातो. आणि ऑनचा उपयोग अपॉनचा उपयोग आणि ओव्हर हे जे प्रिपोजिशन आहे या तिन्हीचे उपयोग तिन्हीमध्ये फरक काय. नॉर्मल जो काही फरक आहे
तो सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचं प्रिपोजिशन पाहूया, ते म्हणजे बिफोर. बिफोर बिफोर या प्रिपोजिशनचा अर्थ आहे मराठीमध्ये त्याला पूर्वी असं म्हणतात, च्या पूर्वी. बिफोर हे जे प्रिपोजिशन आहे या प्रिपोजिशनचा उपयोग कोणत्याही काळामध्ये केला जातो. कोणताही टेन्स असेल त्या टेन्समध्ये आपण बिफोर हे प्रिपोजिशन वापरतात. बिफोर या प्रिपोजिशनचा उपयोग कोणत्याही काळामध्ये करतात. फॉर एक्झाम्पल पहा, फॉर एक्झाम्पल आहे, आय हॅव नॉट सीन हिम बिफोर. आय हॅव नॉट सीन हिम बिफोर. आता या ठिकाणी पहा, बिफोर हे प्रिपोजिशन वापरलं आहे आणि या वाक्याचा टेन्स जर पाहिला काय आहे, आय हॅव सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज पैकी त्यानंतर एक आहे आणि सीन V3 आहे, नंतर ऑब्जेक्ट. म्हणजे ज्याचा हा जर टेन्स पाहिला तर पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. तर त्यामध्ये सुद्धा काय वापरले, बिफोर वापरले. हेच वाक्य, हेच हा शब्द दुसऱ्या सुद्धा त्याच्यामध्ये टेन्समध्ये वापरू शकतो. वाक्य टेन्स बदलूया, आय हॅड नॉट सीन हिम बिफोर. या ठिकाणी पहा, टेन्स बदलला तर तरी सुद्धा हे बिफोर हे जे प्रिपोजिशन आहे या ठिकाणी आपण वापरू शकतो. म्हणजे विशिष्ट कोणताही टेन्स असेल तर च्या पूर्वी असं जर सांगायचं असेल आपल्याला तर त्यावेळेस आपण बिफोर हे प्रिपोजिशन वापरू शकतो. त्यापुढे पहा, पुढचा प्रिपोजिशन आहे एगो. AGO एगो. एगो एगो या शब्दाचा अर्थ सुद्धा मित्रांनो पूर्वी आहे, च्या पूर्वी. पण एगो हे जे प्रिपोजिशन आहे हे कोणत्याही काळात वापरत नाही. एगोचा प्रामुख्याने वापर साध्या भूतकाळामध्ये करतात. आणि कधी कधी जर समजा एखादी क्रिया नुकतीच घडली आहे, म्हणजे काही वेळापूर्वी घडली जर असेल आणि हे जर सांगायचं असेल तर या एगोचा उपयोग पूर्ण वर्तमान काळामध्ये सुद्धा करतात. तर लिहा, एगोचा उपयोग एगोचा उपयोग सहसा साध्या भूतकाळात साध्या भूतकाळ म्हणजे कोणता काळ, टेन्स जो आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मध्ये सहसा हा एगो हे प्रिपोजिशन वापरतात. साध्या भूतकाळात एगोचा उपयोग सहसा साध्या भूतकाळात करतात. परंतु कधी कधी एखादी क्रिया नुकतीच घडली आहे, असेल म्हणजे पूर्ण वर्तमान काळातील या वाक्यात एगो या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. एगो हे जे प्रिपोजिशन आहे कधी कधी या पूर्ण म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा या एगो या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. तर फॉर एक्झाम्पल पहा, आय मेट हिम 2 months ago. फॉर एक्झाम्पल, I met him 2 months ago. या ठिकाणी पहा,
या वाक्याची जर रचना पाहिली आपण, वाक्य जे सेंटेन्स कोणत्या टेन्स आहे तर सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळाचे वाक्य आहे. आणि या साध्या भूतकाळात मध्ये काय केलं आहे, ॲगो हे प्रिपोजिशन वापरलं आहे. तसा साध्या भूतकाळात वापरतात, पण कधी कधी मात्र ते पूर्ण वर्तमान काळामध्ये सुद्धा वापरतात असं सांगितलं आहे. पूर्ण वर्तमान काळात कधी वापरतात ते सुद्धा आपण एक सेंटेन्स पाहूयात. आय हॅव सीन हिम, I have seen him 2 minutes ago. I have seen him 2 minutes ago. या अर्थाने सुद्धा आपण हे जे ॲगो प्रिपोजिशन आहे अशा पद्धतीनं दोन्ही टेन्स मध्ये त्याचा उपयोग करतात. तर मग हे अशा प्रकारे ॲगो हे प्रिपोजिशनचा उपयोग केला जातो. याशिवाय पुढील आणखी प्रिपोजिशन कोणते आहेत त्याचा अभ्यास आपण करूया. चला तर मग पाहूया पुढील प्रिपोजिशन. तर पहा त्या पुढील प्रिपोजिशन विथ, WITH, विथ. त्या पुढचं प्रिपोजिशन आपलं पाहायचं आहे म्हणजे विथ, WITH. विथचा अर्थ करतात च्या बरोबर असं होतं, च्या बरोबर. त्याच्यासोबतच आणखी आपल्याला दुसरं प्रिपोजिशन सुद्धा पाहिजे 18 ते म्हणजे अलॉंग. अलॉंग सुद्धा अर्थ च्या बरोबर किंवा च्या कडेने असं होतं. आणि त्या पुढचं एक आहे अलॉंग विथ. च्या बरोबर एकत्रित जाणे असा त्याचा अर्थ होतो. तर मग हे तीनही जे प्रिपोजिशन जे आहेत त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. बघा काय काय आहेत, विथ, अलॉंग आणि अलॉंग विथ. विथ म्हणजे च्या बरोबर, अलॉंग म्हणजे च्या बरोबर किंवा च्या कडेने, आणि अलॉंग विथ म्हणजे च्या बरोबर पण एकत्रित. आता विथ हे जे प्रिपोजिशन आहे एखाद्या निर्जीव साधन असेल त्या निर्जीव साधनाच्या अगोदर वापरतात. एखादी कृती जर केली तर त्या निर्जीव साधनाच्या अगोदर कृती केल्यास, त्या साधनाने कृती केल्यास त्याच्या अगोदर विथ ही प्रिपोजिशन वापरतात. तर मग पहा, लिहून घे त्याच्याबद्दल. विथ बद्दल लिहा, निर्जीव साधनाच्या सहाय्याने, निर्जीव साधनाच्या सहाय्याने, निर्जीव साधनाच्या सहाय्याने कृती केल्यास त्या नावापूर्वी, कृती केल्यास त्या नामापूर्वी काय वापरतात, त्या नामापूर्वी विथ वापरतात. त्या नामापूर्वी विथ हे प्रिपोजिशन वापरतात. तर पहा, फॉर एक्झाम्पल, ही राइट्स विथ अ पेन. ही राइट्स विथ अ पेन. आता या ठिकाणी पहा, ही कृती आहे. काय आहे क्रिया? लिहिण्याची क्रिया आहे. राइट म्हणजे लिहिणे. तर मग लिहिण्याची क्रिया आहे आणि ती क्रिया कशाने केली आहे? पेनने केली आहे. विथ साधन कोणतं आहे? पेन. अशा प्रकारे विथचा उपयोग आपण करू शकतो. किंवा पुढचा आता मग पाहूयात. आताच आपण पाहिलं मित्रांनो की च्या बरोबर असणे या अर्थाने विथ वापरतात.
तर अलॉंग जे आहे ALONG अलॉंग स्थिर घटकाच्या कडेने, एखादा स्थिर घटक आहे, स्थिर घटकाच्या कडेने, एखादा स्थिर घटक आहे आणि त्या स्थिर घटकाच्या कडेने अथवा काठाने जाणे यासाठी अलॉंग हे प्रिपोजिशन वापरतात. अलॉंग ही प्रिपोजिशन वापरतात. कशा प्रकारे वापरतात पहा. अलॉंग ही प्रिपोजिशन एखाद्या घटकाच्या कडेने जाणे. फॉर एक्झाम्पल, we walked along the river. We walked along the river. आम्ही नदीच्या कडेने गेलो. या अर्थाने आपण एखाद्याच्या कडेने जाणे या अर्थाने त्या अलॉंगचा उपयोग करत असतो. त्यानंतर पहा, दुसरं पण एक्झाम्पल पाहू शकतो. they went along the pond. या अर्थाने सुद्धा आम्ही ते तळ्याच्या कडेने गेले. अशा पद्धतीनं अलॉंग हे जे प्रिपोजिशन आहे या अलॉंग या प्रिपोजिशनचा उपयोग करत असतात. त्यानंतर पुढचं प्रिपोजिशन पाहूया. पुढचं म्हणजे अलॉंग विथ या प्रिपोजिशनचा उपयोग कधी करतात आणि कसा करतात तर पहा. तर एकत्रित मिळून जाणे, एकत्रित मिळून च्या बरोबर जाणे या अर्थाने अलॉंग विथ या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. पहा, फॉर एक्झाम्पल, अलॉंग विथचा he went along with his friends to a movie. He went along with his friends to a movie. अशा प्रकारे अलॉंग विथ या ठिकाणी या प्रिपोजिशनचा उपयोग केलेला आहे. अलॉंग विथ आपण या ठिकाणी आता विथ या प्रिपोजिशनचा अभ्यास केला. अलॉंग म्हणजे काय पाहिलं आणि अलॉंग विथ हे सेंटेन्स आहे पहा. एकत्रित मिळून जाणे या अर्थाने या अलॉंग विथ या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल पहा, ही वेंट अलॉंग विथ हिज फ्रेंड टू मूवी. तो त्याच्या मित्रांसोबत एकत्रित चित्रपट पाहण्यासाठी गेलेला आहे. तर अशा प्रकारे जर विथ किंवा अलॉंग विथ किंवा अलॉंग असे जर प्रिपोजिशन वाक्य आलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी या प्रिपोजिशनचा उपयोग करायचा आहे. तर याशिवाय आणखी काही प्रिपोजिशन जे आहेत, शेवटचं प्रिपोजिशन आता आपण अभ्यासूयात. महत्वाचं आहे ते सुद्धा. अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे या अर्थाने त्या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. तर पहा, अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे या अर्थाने या प्रिपोजिशनचा उपयोग केला जातो. तर या
अक्रॉसचा उपयोग च्या पलीकडे या अर्थाने करतात. फॉर एक्झाम्पल पहा, माय हाऊस, फॉर एक्झाम्पल माय हाऊस इज अक्रॉस द रिव्हर, इज अक्रॉस द रिव्हर. माझं घर, त्या ठिकाणी अक्रॉस आहे का, माझं घर नदीच्या पलीकडे आहे, माझं घर नदीच्या पलीकडे आहे. किंवा डोंट अक्रॉस द रोड, रस्ता ओलांडू नका, अशा अर्थाने सुद्धा या अक्रॉसचा उपयोग करतात. तर अशा प्रकारे प्रिपोजिशन आणि त्याचे उपयोग आपण अभ्यासलेले आहे. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.